तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन माम उपयान्ति ते सततयुक्तानां प्रीतिपूर्वकं भजतां तेषाम् अहं तं बुद्धियोगं ददामि येन ते माम उपयांती. सतत माझी भक्ती करणारे, साधनामध्ये निरंतरता असली पाहिजे, श्रद्धा असली पाहिजे. सतू दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी, तर त्या साधनेला फल प्राप्त होतं. दीर्घकाल अनुष्ठान असलं पाहिजे, त्यामध्ये निरंतरताही असली पाहिजे आणि सत्काराने सेवन झालं पाहिजे. हे भक्त सततयुक्तानां, जे अंतकरणी मजसी लिगटले असं ज्ञानोबाराय म्हणतात. अंतकरणाने माझ्याशी जोडले गेलेले, भजन करत असताना मात्र कोणताही स्वार्थ नाही. प्रीतिपूर्वकम भजताम, अर्थात ही सेवा करत असताना आम्हाला काही लाभ प्राप्त व्हावा, जगाने आमची पूजा करावी किंवा लोकांमध्ये आमची ख्याती व्हावी, या तीन प्रकारचा भाव परित्याग करून फक्त प्रेमाने भजन करतात. या भजनाला म्हणतात प्रीतिपूर्वकम भजताम तेषाम. त्यांना परमात्मा बुद्धियोगम ददामी, बुद्धी शब्दाचा अर्थ होतो ज्ञान आणि योग शब्दाचा अर्थ होतो संयोग. मी त्यांना परमात्म स्वरूपाला विषय करणारं जी बुद्धी म्हणजे ज्ञान, त्या ज्ञानाचा यांच्या जीवनामध्ये संयोग करतो. अर्थात मी त्यांना ज्ञान प्रदान करतो. असं ज्ञान प्रदान करतो की ज्या ज्ञानाच्या द्वारे येणं ते माम उपयांती, माझ्या स्वरूपाला प्राप्त होतील. अर्थात कोणत्या स्वरूपाला? ते ईश्वराला स्वतःचा आत्मा मानतील अशा माम उपयांती. ते माझ्या स्वरूपाला म्हणजे कोणतं? ईश्वरच माझा आत्मा आहे असा त्यांचा भाव प्राप्त होईल, असं ज्ञान मी त्यांना प्रदान करतो. हा झाला श्लोकाचा भाव. ज्ञानोबा यावर आता स्पष्टीकरण करतात. या ओवीचा मागच्या ओवीशी संबंध आहे. ऐसे प्रेमाचे निबहुवसपणे नाही राती दिवो जानने, केले माझे सुख अव्यंगवाने आपण पिया जिही तया. तया मग जे आम्ही काही द्यावे अर्जुना पाही, ते ठाईचीच तिही घेतली सेल. हा उत्तम भक्ताचा प्रकार आहे. पाठीमागे चौथ्या अध्यायामध्ये 4 भक्तांचा विचार सांगितला. तेथ आर्थ तो आरतीची नि व्याजे, जिज्ञासु तो जाणावया लागी भजे, तिजेने तेने इच्छिजे अर्थसिद्धी. मग चौथी याच्या ठाई काहीच करणे नाही, म्हणून भक्त एक पाही ज्ञानी या जो. अशा उत्तम भक्ताचा हा विचार चालू आहे. तया त्या भक्तांना अर्जुना मग आम्ही जे काही द्यावे पाही. पहा बरं अर्जुना, अशा भक्ताला आता आम्ही आमच्यासारखे असणाऱ्या देवाने काही द्यावे, काहीतरी द्यावंच लागतं ना, कारण सेवेमध्ये काहीतरी प्रदान करण्याचं सामर्थ्य आमचं आहे. परंतु जे आम्ही त्यांना द्यावं ते ठाईचीच तीही घेतली सेल. जे आम्हाला प्रदान करायचं त्या ठिकाणची वस्तू किंवा ते ठाईचीच त्या ठिकाणी असणारा जो भाग त्यातला सेल घेतली, शेलका वाटा त्यांनी उचलून घेतला. म्हणजे जे आम्हाला प्रदान करायचं ते प्रदान करण्याची त्यांनी आवश्यकताच ठेवली नाही. भगवंताला असं वाटतं यांना काय द्यावं, वास्तविक परमात्मा यांना काही देऊ शकत नाही, कारण हे भक्त कशाची अपेक्षाच करत नाही ना. तुका म्हणे जीव भाव देवा पायी, ठेवून ते काही न मागती, काहीच मागत नाही. उलट देवाला असं वाटतं की मागण्याची वास पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ. या भक्तांनी आम्हाला काहीतरी मागावं, पण देवाला असं वाटलं की आपण यांना उत्तम वस्तू प्रदान करू. जी वस्तू प्रदान करायची आहे ते ठाईचीची, त्याच ठिकाणची असणारी उत्तम वस्तू यांनी स्वतः कमावून घेतलेली आहे आणि ती वस्तू आहे प्रेमाची. या भक्तांना स्वर्ग द्यावं तर स्वर्गाची अपेक्षा नाही. बरं, यांना मोक्ष द्यावा तर मोक्षाची यांना अपेक्षा वाटत नाही. जयाची आवडी केली मज शिकुळवाडी, भोग मोक्ष बापुडी तेजिली कुळे. किंवा जया भक्तीची येतुली प्राप्ती, जे कैवल्या ते परते सर म्हणते. जयांची लिले माझी नीती, जियाली दिसे. असा हा भक्तांचा प्रकार असल्यामुळे ते ठाईचीच त्याच ठिकाणची असणारी उत्तम वस्तू, सेल म्हणजे शेलका वाटा, याला प्रथम प्रतीचा माल असं म्हणतात, म्हणजे पहिल्या प्रतीचा. आणि ते असणारा शेलका वाटा त्यांनी घेतलेला आहे. म्हणून भगवंत तोही प्रेमदेवाचे हे देणे हा भाग आहे, पण तेही त्यांनी मात्र कमावून घेतलेला आहे. तया मग जे आम्ही काही द्यावे अर्जुना पाही, ते ठाईचीच तीही घेतली सेल. का जे ते जिया वाटा निघाले गा सुबटा, ते सोय पाहुणे आव्हांटा स्वर्गाप वर्ग.
जे नाम कारण, त्यांनी आम्हाला द्यावंसं वाटलं त्यांना प्रेम, पण त्या प्रेमाचा उत्तम भाग त्यांनी स्वतः कमावून घेतला. आणि आपण जर विचार केला, कारण ते जिया वाटा निघाले, कोणत्या वाटेनं भक्त हे निघाले? हे योगाच्या वाटेने निघाले असं नाही. योगाची या वाटा जी निघाली का सुबटा, तर या दुःखाचाची वाटा भाग आला म्हणून हा त्यांचा मार्ग नाही. हे भक्तीच्या मार्गाने निघालेलं आहे. किंवा उजू एक निष्ठेच्या पाऊली, या पावलांनी यांनी वाट घेतलेला आहे की मग पुण्याची धावा घेतले, असं पाठीमागे 7व्या अध्यायामध्ये शेवटी आलेलं आहे. म्हणून ते भक्तीच्या मार्गाने निघाले. ते जिया वाटा निघाले सुबटा, ते सोय पाहुणे, तो त्यांचा मार्ग बघितला. किंवा त्या मार्गाचं जर अधिक आपण बघितलं तर आपल्याला स्वर्ग आणि अपवर्ग आव्हांटा. स्वर्गाला पाहिलं किंवा अपवर्ग म्हणजे मोक्षाला पाहिलं तर हे मात्र आड मार्ग आहे असं वाटतं. आणि ते भागवतामध्ये असा विचार आहे 11व्या स्कंदामध्ये, बहुतेक 14व्या अध्यायामध्ये 14वा श्लोक आहे. न पारमेष्ट्यम न महेंद्रधिष्ण्यम न सार्वभौमम न रसाधिपत्यम न योगसिद्धी पुनर्भवम वा मय्यर्पितात्मेच्छति मद्विनान्यत. कशाचीच अपेक्षा करत नाही. आणि या श्लोकाचा तो कबर अनुवाद करतात, परमिष्टी पदा तुच्छ मानिती सर्वदा. सगळ्या पदांना ते तुच्छ मानतात. परमिष्टी म्हणजे ब्रह्मदेवाचं पद, परमिष्ट पद नको. महेंद्रधिष्ण्यम इंद्रपदाधिक भोग, भोग नव्हे तो भोग रोग. सार्वभौम पद नको. पाताळाचं असणारं आधिपत्य तेही नको. योगापासून प्राप्त होणारी सिद्धी तीही नको. एवढंच काय, अपुनर्भवम ज्याला मोक्ष असं म्हणतात, त्याचीही ती अपेक्षा करत नाही. का? मय्यर्पितात्मा, ज्यांनी अंतकरण मला समर्पण केलेलं आहे, मद्विनान्यत, माझ्या वाचून ते अन्य कशाची अपेक्षा करत नाही. म्हणून ते ज्या मार्गाने निघाले तो मार्ग जर आपण पाहिला, ते सोय पाहुणे स्वर्गापवर्ग आव्हांटा. स्वर्ग तर कसा आहे, आडमार्गच आहे. ज्ञानोबा म्हणतात बघा, मज येता पै सुवटा या द्विविधागा आव्हांटा, स्वर्ग नरक या वाटा चोरांची या. पण त्यात पुन्हा आता ही तिसरी मार्ग आहे, तिसरी वाट आहे. तिथे नरकही आडमार्ग सांगितला, स्वर्गसुद्धा आडमार्ग सांगितला, आणि इथे मात्र अपवर्ग घेतलेला आहे. कारण भक्ती सुखाच्या आस्वादनाकरता, आता हे कोण जाणू शकतं? ज्या महात्म्यांचा हा बोध आहे तेच करू शकतात. कारण मारुतीबाबा एक वाक्य सांगत असतात, या भक्तांना पुन्हा जन्म घेता येतो का? घेता येऊ शकतो ना. ते काल्याचा अधिकार सांगत असताना, बरं मुमुक्षू या काल्याचा अधिकारी आहे का? नाही, कारण तो जन्माला कंटाळलेला आहे. पामराणीविषयी त्याला तर काहीच माहिती नाही, मुमुक्षू कंटाळलेला आहे. बरं मुक्त झाला तर त्याची इच्छा जरी असेल, नेच्छनापि मुच्यते, तर तोही काल्याचा अधिकारी नाही. मग कोण अधिकारी आहे? भक्ती प्रेमाचा सुखाचा आस्वाद ज्याला प्राप्त झाला, तो उपजून या पुढे येऊ याचा अधिकारी आहे. आणि तो जन्माला कसा काय येऊ शकतो? जर नित्यमुक्त असणारा परमात्मा अवताराला येऊ शकतो, तर भक्त काय येऊ शकत नाही. म्हणून तिथे 2 प्रकार केले. मुक्तामध्ये 2 प्रकार. एक साधना करून मुक्त झाला, अगोदर बद्ध होता, नंतर मुक्त झाला, तो इथला अधिकारी नाही. पण जो कायमच नित्यमुक्त आहे, तो मात्र वारंवार येतो जातो आम्ही देवाचे सांगाते, ते मात्र येऊ शकतात. आणि त्यांचा हा विचार आहे. म्हणून ते ज्या वाटा निघाले गा अर्जुना, ते ज्या मार्गाने निघाले ते सोय पाहुणी, तो मार्ग पाहिला असता स्वर्ग किंवा अपवर्ग म्हणजे मोक्ष आव्हांटा, ह्या आडवाटा अशा वाटतात. इतक्या चांगल्या मार्गाने ते निघालेलं आहे. म्हणून तीही जे प्रेम धरिले, तेचे आमुची देणे उपाईले, परे आम्ही द्यावे, हेही तेही केले तीही म्हणिये. म्हणून तीही जे प्रेम धरिले, त्या भक्तांनी आपल्या अंतकरणामध्ये जे प्रेम धारण केलेलं आहे, या प्रेमाचा विचार सांगत असताना भक्तिसूत्रामध्ये असा विचार आलेला आहे, भक्ता एकांतीनो मुख्याहा. खरं तर भक्त हे एकांतीनं असतात. म्हणजे एकच निर्णय त्यांचा असतो, एक धैला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, असे एकांती अनन्य भक्त असतात. आणि मग त्या भक्तांच्या कोणातरी भक्ताच्या अंतकरणामध्ये हे प्रेम प्रगट होतं. प्रकाशते क्वापी पात्रे, पात्र म्हणजे योग्य असणारा कोणीतरी महात्मा, आणि त्याच्याच अंतकरणामध्ये हे प्रेम प्रगट होतं. त्या प्रेमाचा विचार सांगत असताना गुणरहितम कामनारहितम प्रतीक्षणमोर्धमानम अविच्छिन्नम सूक्ष्मतरम अनुभवरूपम, असा प्रेमाचा विचार केलेला आहे. आणि हे प्रेम त्यांनी मनामध्ये धारण केलं. म्हणून तीही जे प्रेम धरिले, त्यांनी जे प्रेम आपल्या अंतकरणामध्ये धारण केलं, तेची आमुची देणे. खरं तर तेच प्रेम आम्ही त्यांना प्रदान करावं उपाईले, अशी गोष्ट उत्पन्न झालेली आहे. परंतु काय करावं? बरी आम्ही द्यावे. खरं तर हे प्रेम आम्ही त्यांना प्रदान केलं पाहिजे. कारण भगवंताच्या कृपेशिवाय किंवा साधूंच्या कृपेशिवाय भक्ती प्राप्त होत नाही.
नारदाने भक्तिसूत्रामध्ये बहुधा दोनदा ही गोष्ट सांगितलेली आहे. लभ्यतेपी तत्कृपयैव किंवा भगवत कृपाले साधवा असं दोनदा पद वापरलेलं आहे. लभ्यतेपी प्राप्त होते, तत्कृपयैव त्यांच्याच कृपेनं प्राप्त होऊ शकते, संतांच्या किंवा ईश्वराच्या किंवा महत संगोस्त दुर्लभ या पदाच्या नंतर सूत्र आलेलं आहे, किंवा संतांच्याच कृपेने भगवत कृपाले साधवा, तिथे पण साधू संतांचा विचार घेतलेला आहे. म्हणून परी आम्ही द्यावे, थोडक्यामध्ये परमात्मा किंवा संतच या प्रेमाचं प्रदान करू शकतात. प्रेमदेवाचे हे देणे दुसरं कोणी प्रदान करू शकत नाही. परंतु काय करावं, आम्ही द्यावे, आम्ही त्यांना प्रदान करायला पाहिजे. परंतु तेही असणारं प्रेम मात्र तीही म्हणीये केले. म्हणीये म्हणजे काय, आज्ञांकित केलेलं आहे, स्वाधीन करून घेतलेलं आहे. आता ते प्रेम त्यांच्या हातात आहे, हस्तगत आहे, आणि त्या प्रेमाच्या मोबदल्यामध्ये ते आम्हाला देखील खिळवू शकतात. वास्तविक आम्ही त्यांना दिलं पाहिजे, परंतु तेच प्रेम मात्र त्यांनी काय केलेलं आहे, स्वतःचे आज्ञांकित करून घेतलं, स्वाधीन करून घेतलं. थोडक्यामध्ये परमात्मा या भक्तांना देण्याकरता काहीच देऊ शकत नाही. जसं संतांच्या बाबतीत तुकोबारा म्हणतात ना, काय द्यावे त्यासी व्हावे उतर आहे, तसं देवाला सुद्धा म्हणावं लागतं की या भक्तांना मी नेमकं काय द्यावं, कारण देण्याकरता देवाकडे काही नाही, ते प्रेम त्यांनी कमावूनच घेतलेलं आहे. आता मग काय देणार, आता यावरी ये तुले घडे, भगवंत म्हणतात त्यांची सेवा करण्याकरता मात्र एक मार्ग आम्हाला सापडला, आणि तो मार्ग मात्र असा आहे, आता यावरी ये तुले घडे, जे तेची सुख आगळे वाढे, आणि काळाची दृष्टी न पडे, हे आम्हा करणे. करणे म्हणजे कर्तव्य, हे आमचं कर्तव्य आहे. आता यानंतर ये तुले घडे, एवढी गोष्ट मात्र घडू शकते. कोणती, की त्यांनी अंतःकरणामध्ये जे प्रेम धारण केलं तेची सुख म्हणजे प्रेमसुख, तेच असणारं प्रेमसुख आगळे वाढे, विशेष आधिक्याने वृद्धिंगत अवस्थेला प्राप्त होईल, हे आम्हाला करावं लागतं. याचे दोन अर्थ होतील बरं का या ओळीचे. यावरी ये तुले घडे, जे तेची सुख आगळे वाढे, हे आम्हा करणे, आणि काळाची दृष्टी न पडे, हे आम्हा करणे. कारण उभयान्वयावी आलेलं आहे ना, मग दोन गोष्टी आम्हाला कराव्या लागतात. एक, जे प्रेम त्यांनी संपादन केलं त्या प्रेमात वाढ करावी लागते, आणि दुसरी गोष्ट आहे, या प्रेमाला कोणाची नजर लागू नये ना, म्हणून त्या काळाची दृष्टी न पडे, काळाची दृष्टी जर पडली तर कलंक लागू शकतो, हे आमचं कर्तव्य आहे. म्हणून थोडक्यामध्ये इथे खंदारकर महाराजांनी असा अर्थ केला की भगवान भक्ताच्या जीवनामध्ये प्रेमाचा योग झालेला आहे, ते त्यांचं कर्तव्य आहे, पण त्या प्रेमाची असणारी वाढ देवाला करावी लागते, आणि काळाची दृष्टी न पडे क्षेमही देवालाच करावा लागतो. म्हणून वृद्धी आणि क्षेम देवाच्या हातामध्ये आहे, आणि प्रेमाचा असणारा योग मात्र भक्तांनी संपादन केलेला आहे. काळाची दृष्टी न पडे, हे आम्हा करणे. ते महाभारतामध्ये असं उदाहरण आलेलं आहे की भीष्माचार्य, द्रोणाचार्य एकेकाचे मनोव्यापारे, हे विश्व होय संहरे, हा कृपाचार्य न पुरे कलाची, असे सगळेजण बलाढ्य असणारे. त्या याच्यामध्ये विचार केलेला आहे, सर्वे एव महारथाः, हे सगळ्याच्या सगळे महारथी आहे. आता तो श्लोक नेमका मला आठवत नाही, म्हणजे एकाच प्रसंगाला 10,000 महारथ्यांच्या बरोबर युद्ध करणारा तो महारथी, त्याच्यामध्ये अर्धरथी, अतिरथी, असा सगळा विचार आलेला आहे. आणि सगळेच्या सगळे महारथी बरं सामान्य नाही ना, मंत्रावतार मूर्त हो का जे असतं जात येथून रूढ, असे सगळेच्या सगळे बलवान, शस्त्रविद्या पारंगत असणारे. आणि त्यांनी मग अर्जुनाचा निपात करण्याकरता सर्वांचं फक्त एक ठरलं होतं की काही करून अर्जुनाचा निपात करायचा, कारण पांडवांच्या मध्ये जर अर्जुनाचा नाश झाला तर मग बाकीचे असणारे 4 जण जिंकण्याकरता काहीच कठीण नाही, हे सर्वांना माहिती होतं, आणि त्यांच्यापेक्षा देवाला अधिक माहिती होतं. म्हणून त्या सर्वांनी अस्त्र आणि शस्त्रांची योजना केली, पण भगवान रक्षण करता असल्यामुळे काळाची दृष्टी न पडे, भगवान रक्षण करते असल्यामुळे अर्जुनाला काही क्षती झाली नाही. एकदा ते खांडववन जाळलं की नाही अर्जुनाने, त्यामध्ये असणारे एक भयंकर सर्प विषारी, त्याला त्रास झाला, आणि मग तो सर्प कर्णाच्या भात्यामध्ये गेला बाणाच्या रूपाने, आणि तो कर्णाच्या बाणावर आरूढ होऊन अर्जुनाला दंश करण्याकरता निघाला. भगवंताच्या लक्षात आलं, भगवंताने आपल्या पायाने रथ असं खाली दाबला, तर बरोबर अर्जुनाच्या कपाळाचा वेध होणार ज्या बाणाने, त्याच बाणाने मुकुटाचा वेध झाला, आणि मुकुट खाली पडला. पडल्याबरोबर मुकुट निर्जीव असणारा काळा झाला, त्या विषाचा परिणाम. आणि मग अर्जुनाच्या लक्षात आलं, आपण वाचलो, म्हणजे देवानेच वाचवलं अर्जुनाला. म्हणजे असे बलवान असणारे सगळे महारथी, त्यांनी अस्त्रशस्त्रांचा प्रयोग केला, पण परमात्म्याने ते सगळे शस्त्र रथाच्या खाली दाबून ठेवले.
आणि जेव्हा सगळा मग तो महाभारत युद्धाची परिसमाप्ती झाली, भगवंताने हनुमंतरायाला सांगितलं आता तुम्ही बाजूला व्हा. आणि दररोजचा दिनक्रम असा व्हायचा की परमात्मा खाली उतरायचे रथाच्या खाली, आणि परमात्मा मांडीवर बसून अर्जुनाने एक पाय भगवंताच्या मांडीवर द्यावा आणि मग जमिनीवर दुसरा पाऊल ठेवावा. काय प्रेम असेल, देखा नवल तया प्रभूचे, अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्यपण पार्थाचे करीत असे. म्हणजे सारथ्यपण करावं, सायंकाळी अर्जुनाला पहिल्यांदा उतरून घ्यावं आणि मग वेळ मिळाला तर घोड्यांची असणारी मलमपट्टी करावी. अर्जुनाची घोडी धुतली अनंते, संकटे बहुते निवारिली, असा दिनक्रम. पण महाभारत युद्ध समाप्त झालं, भगवंताने अर्जुनाला सांगितलं, अर्जुना आज पहिल्यांदा तू खाली उतर. का बरं? सांगतो फक्त तेवढं कर. भक्तराज अर्जुन खाली उतरले, हनुमंतरायाला आज्ञा केली, तेही निघून गेले आणि परमात्मा खाली उतरल्याबरोबर सगळ्या रथाचा स्फोट झाला, काही शिल्लक राहिलं नाही. का बरं? भगवंत अगोदर उतरले असते तर शास्त्राचा परिणाम स्फोट होऊन अर्जुनाला क्षती झाली असती. म्हणून भगवंताने ते संकट स्वतःवर ग्रहण केले आणि अर्जुनाला काही होऊ दिलं नाही. आता यावर येतुले घडे, जे तेची सुख आगळे वाढे, आणि काळाची दृष्टी, काळच आहे की नाही शस्त्र, पण त्यांची दृष्टी माझ्या भक्तावर पडू नये हे आम्हा करणे, हे मात्र आम्हाला करावं लागतं. असे कितीतरी प्रसंग आहे की ज्या प्रसंगामध्ये भगवंताने आपल्या भक्तांचं रक्षण केलेलं आहे. सगळ्या भक्तांची चरित्र आपण बघू शकतो. काळाची दृष्टी न पडे हे आम्हा करणे, याकरिता ज्ञानोबाराय उदाहरण देतात. हे उदाहरण पाठीमागं सुद्धा आलेलं आहे वेगळ्या अंगाने. जैसे बाळक आले व विझलेने, ते अर्जुनाच्याच करता आलेलं आहे आणि इथे सुद्धा अर्जुना करताच किंवा सगळ्या भक्तांच्या करता. लळे याची या बाळका किरीटी, गवसनी करुणी स्नेहाची आदेठी, जैसे खेळता पाठोपाठी माऊली धावे. एक मी कुठंतरी वाक्य असं वाचलं आहे की एक मुलगा या उईच्या संबंधाने फार चांगला आहे की तो मुलगा प्रवास करतो आहे समुद्रामध्ये, आणि मग त्या नावाड्याने त्याला विचारलं की तो एकटाच आलेला आहे प्रवास करण्याकरता. तर मग तो सायंकाळ झाली आणि त्या मुलाने सांगितलं मला फार भीती वाटते आहे, मला घरी जायचं. त्या नावाड्याने विचारलं घरी कोण कोण आहे? त्याने सांगितलं घरी माझी आई आहे. नावाड्याने सांगितलं मग काय हरकत नाही, तुला काहीच होऊ शकणार नाही. ज्याची आई जिवंत आहे त्याला काहीच होणार नाही. स्नेहाची या दिठी, हे संरक्षक कवच आहे त्या आईचं. लळे याची या बाळका किरटी, हे किरटी अर्जुना, बाळक कसा आहे? लळे याची या बाळका, अत्यंत लाडका आहे. आणि मग ते लाडका जर मुलगा असेल तर त्याचं काय कौतुक असेल हे फक्त आईवडीलच जाणू शकतात, दुसरं कोणी जाणू शकत नाही. आणि मग तो अत्यंत लाडका, त्यातला पुन्हा आवडता, आणि त्यात सांगू का, एक तर सर्वात शेवटचा, पुन्हा सर्वात लहान असणारा, किंवा नवस सायास करून प्राप्त झालेला. आणि मग त्याचं ते प्रेम काय आहे? तयाचे का जे तुले माता पितरा, बाबांच्या भाषेमध्ये जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे, असं कळणार नाही. असा अत्यंत लाडका असणारा बाळ, त्या बाळका करता स्नेहाची आदेठी गवसनी करुणी, आपल्या प्रेमाच्या दृष्टीची गवसनी आच्छादन खोळ करून, संरक्षक कवच करून, ज्याप्रमाणे जैसी खेळता पाठोपाठी माऊली म्हणजे माता धावे, त्या बाळकाच्या पाठोपाठी ते आई धावते. जोपर्यंत बालक प्राप्त होत नाही तोपर्यंत ती माता भगिनी घर कामामध्ये मग्न असते. पण एकदा तिला मुलगा प्राप्त झाला ना, घराकडे तिचं लक्ष राहत नाही. मग पतिदेव आहे पण तो जेवला की नाही आठवण नाही. मग कारण का, बालकावर सगळं प्रेम प्राप्त झालेलं आहे. जैसी खेळता पाठोपाठी माऊली धावे, त्याच्या पाठोपाठी ती आई धावते. आणि जेवढी बाळकाची चाली माता जाणून पाऊल घाली तेवढ्याच पावलाने ती चालते. पण ते करत असताना मात्र संरक्षण करते, त्याला लागू नये अशी काळजी घेते. ते जो जो खेळ दावी, तो तो पुढे सोनं याचा करून ठेवी, तैसी उपास्तीची पदवी पोषित मी जाये. ते म्हणजे ते बाळ, ते बालक जो जो खेळ दावी, त्या आईला असं म्हणेल मला हा खेळ पाहिजे, मला तो खेळ पाहिजे. जो जो खेळ दावी तो तो खेळ पुढे सोनं याचा करून ठेवी. ती आई त्या खेळाला सोन्याचा करून ठेवते. बहुतेक हा वाक्प्रचार असेल, त्याचा अर्थ नेमका मला नाही सांगता येणार. काय अर्थ? हो, सोनं याचा करून ठेवी. किंवा दुसरा अर्थ असा केलेला आहे की बालकाने कोणताही खेळ दाखवला की आईला तो सोन्याप्रमाणे वाटतो, तसा मौल्यवान वाटतो, असा हा वाक्प्रचार. किंवा सोनूला असा पण अर्थ घेतलेला आहे, तो तो पुढे सोनं याचा करून ठेवी. आपल्या असणारा तो सोनूला त्याचा खेळ त्याने दाखवला की आई तयार करून ठेवते, असाही अर्थ घ्या.
तो पुढे सोनयाचा करून ठेवी. हे झालं उदाहरण. दीड ओवीमध्ये उदाहरण आहे आणि पुढे अर्ध्या ओवीमध्ये सिद्धांत. तैसी उपास्तीची पदवी पोषित मी जाये. तैसी म्हणजे त्याप्रमाणे, उपास्ती म्हणजे माझी उपासना करणारा जो भक्त आहे, आणि पदवी शब्दाचा अर्थ होतो अधिकार. ते जो जो खेळ दावी तो पुढे सोनयाचा करून ठेवी. तैसी त्याप्रमाणे उपास्तीची पदवी. पदवी शब्दाचा अर्थ इथे केलेला आहे मार्ग, आणि उपास्तीची पदवी म्हणजे उपासनेचा मार्ग. जी उपास्तीची पदवी पोषित मी जाय. त्याच्या उपासनेचा असणारा जो मार्ग तो मी पुष्ट करत जातो. म्हणून भक्ती मार्गामध्ये संकट नाही. योग मार्गामध्ये संकट काय आहे? स्वसामर्थ्याने जावं लागतं, आणि भक्ती मार्गामध्ये मात्र परमात्म्यावर भार सोपवावा लागतो. मारुती बाबा एक उदाहरण सांगत असतात, ते मार्जार न्याय आणि बहुतेक आणखीन मरकटी, हे दोन न्याय सांगितले उदाहरण असे आहे. मग दोघांनाही म्हणजे त्या माकडीला आणि मांजरीला दोघांनाही अपत्य प्राप्त होतं. पण त्याचा परिणाम असा आहे, जेव्हा त्या माकडीनीला अपत्य प्राप्त होतं आणि ती एका घरावरून दुसऱ्या घरावर उडी मारते ना, तर त्या अपत्याला सांभाळण्याची जबाबदारी ती घेत नाही. त्या माकडाच्या पिलाने आपल्या आईला बिलगावं लागतं. मग उडी मारण्याची जबाबदारी ती. उडी मारता मारता ती पडलं, ती जबाबदारी घेत नाही. म्हणजे योग मार्ग असा आहे की स्वसामर्थ्याने संपादन करावा लागतो. आणि भक्ती मार्गामध्ये मात्र परमात्मा मांजरीप्रमाणे काळजी घेतो. मांजरीची काय काळजी आहे? लासी पिली धरी तोंडे मोहाचेने सांगडे. लासी पिली धरी तोंडे, त्याच्या दातांचे अंगरडे लागती जैसे. लागतच नाही टोक म्हणजे ज्याचे डोळे उघडले नाही, अशा त्या मांजराचा पिल्लाला ती आपल्या तोंडात धरते. दात तेच आहेत की जे अगोदर उंदराचं ऑपरेशन करतात, तेच दात आहे. पण ते दात मात्र त्या मऊ असणाऱ्या त्वचेला अजिबात लागत नाही. का? ती काळजी घेते. ज्याचे डोळे उघडलेले नाही त्या पिलांना ती बरोबर असं म्हणतात की 12 जागा बदलते ती मांजर. आता त्या 2-4 जागा मला माहिती आहे. आश्रमात एक मांजर होती आता, म्हणजे वारीच्या अगोदर, पण 3-4 जागा बदलल्या. एक माठ होता आश्रमामध्ये रिकामा, उन्हाळ्याकरता घेतलेला माठ. ती रात्री मांजर 3 पिलांना माठात ठेवायची, माठामध्ये, आणि सकाळी बरोबर बाहेर काढायची. मग ते दिवसभर खोलीत खेळायचे आणि पुन्हा रात्र झाली की माठात ठेवायची. ते संरक्षण करण्याचे काय मातृत्व वेगळंच आहे, आणि ते सगळ्या प्राण्यामध्ये आहे. मातृत्व वेगळंच आहे. उपासतेची पदवी पोषित मी जाये. त्या उपासनेचा असणारा मार्ग पुष्ट करीत मी जाये, मी जातो. म्हणून भक्ती मार्गामध्ये परमात्मा सर्व भार आपल्यावर घेतो, पुष्ट करतो त्या मार्गाला. कोणता मार्ग पुष्ट करतो? जिये पदवीचे नि पोषके, ते माते पावती यथा सुखे, हे पाळती मज विषेखे आवडे करू. भगवंत असं म्हणतात, हे मला फार आवडतं. देवाला काय आवडतं? भक्ताचं संगोपन करणं हे सर्वात जास्त देवाला आवडतं, संगोपन करणं. तसं देवाला 3 गोष्टी आवडतात: परित्राणाय साधूनां, विनाशाय च दुष्कृतां, धर्म संस्थापनार्थाय. पण त्यातही पुन्हा प्राधान्य द्यायचं ठरलं तर मग पाळती मज विषेखे आवडे करू. मग धर्माची संस्थापना करण्यापेक्षा किंवा दुष्टांचा नाश करण्यापेक्षा भक्तांचं संरक्षण मला जास्त आवडतं. ज्या उपासनेच्या मार्गाला मी पुष्ट करतो. कसा पुष्ट करतो मार्ग? जी पदवीचे नि पोषके. पदवी म्हणजे काय? मार्ग. आणि ज्या मार्गाची पुष्टी झाल्यानंतर किंवा अधिकार वाढल्यानंतर ते भक्त माते म्हणजे मला यथासुखे पावती. यथासुखे म्हणजे सहज आनंदाने सुखाने कोणतेही सायास न करता मला प्राप्त होतील, अशा पदवीचे ने पोषके मी त्यांचं पालन करतो. आणि हे मज पाळती विषेखे करू आवडे. आणि त्या भक्ताचं असं पालन करणं विशेष करून आवडे. आवडे म्हणजे प्रिय वाटतं, मला आवडतं. भक्ताचं संगोपन करणं मला जास्त चांगल्या प्रकारचं आवडतं. भागवतामध्ये असा एक पण विचार आहे की धनवान पुरुषाने आपलं धन जे धर्म कार्याकरता लावावं, त्यामध्ये धनाचा उपयोग बऱ्याच प्रकारे सांगितला. नाथ महाराजांनी चिंतन दिलेलं आहे. धनाचा उपयोग खरा असं काहीतरी पद आहे बघा, आता आठवत नाही. पण धनाचा सदुपयोग खरा अशा काहीतरी ओव्या आहेत. एक तर अनाथ प्रेत असेल, त्या संस्काराकरता धन धाडावं म्हणून ते घाटावर काही काही प्रेत पडतात की नाही,
मग जाणारे ना माणसारे पैसे टाकतात बघा काय काही, म्हणून ते धनाचा चांगला उपयोग आहे, असंही करावं. नाहीतर मग जे अयाचित वृत्तीने साधू राहतात ना, त्यांच्या घरी धन धाडावं, मग त्यांचं पालन पोषण करावं. हा सुद्धा एक चांगला भक्तीचा मार्ग आहे, कारण त्यांनी त्यांचं पालन होणार. ते मागत नाही कुणाला, पण अयाचित वृत्तीने राहत असेल तर आपण जाणून त्यांनी न मागता सुद्धा त्यांच्या घरी आपण काही धन धाडलं पाहिजे. हे पाळती मज विषय आवडे करू, अशा प्रकारचं राखण करणं, पालन विशेष करून मला आवडतं. विषयके शब्द आलेला ना, विशेष करून हे देवाला आवडतं. का आवडतं त्याचं कारण परमात्मा पुढे सांगतात. कारण अशा भक्तांचं पालन करण्याचं सौभाग्य सुद्धा परमात्म्याला कधीतरी कालामध्ये मिळतं, वारंवार नाही मिळत. पै अर्जुना, भक्तांसी माझे कोड, मज तयाचे अनन्य गतीची चाड, काजे प्रेमळाचे सांकड आमुचिया घरी. भगवंताचे सुद्धा घरामध्ये दुष्काळ आहे. आपल्याला वाटलं आपल्याकडेच वाळा दुष्काळ आहे, पण तिथे पण आहे आहे भगवंताकडे सुद्धा दुष्काळ आहे. पैगा भक्तासी माझे कोड, कोड म्हणजे कौतुक किंवा कोड म्हणजे इच्छा. भक्ताला माझी इच्छा आहे, दुसरी काहीच इच्छा नाही. चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास, दुसरी कोणती इच्छा नाही, फक्त परमात्मा मला प्राप्त व्हावा किंवा त्याची सेवा मला घडावी जन्मजन्मांतरी, एवढीच फक्त अपेक्षा आहे. भक्तासी माझी कोड, मज मला मात्र तयाची अनन्य गतीची चाड, मला त्यांची एकनिष्ठता ती पाहिजे आहे. त्यांच्या अनन्य गतीची मला इच्छा आहे, दुसरी मलाही कोणती इच्छा नाही. म्हणजे बघा परिणाम असा आहे, भक्तही देवासी अनन्य आहे आणि देवही भक्तासी अनन्य आहे. किंवा भगवंताला फक्त अनन्य भक्तच आवडतो, दुसरा आवडत नाही. म्हणून तर गीतेमध्ये श्लोक ठेवला ना देवाना, अनन्याश्चिंतयन्तो माम अनन्य चेता सततम, सांगितलं की नाही. या लागी सुमन आणि शुद्धमती, जो अनिंदक अनन्य गती आलाय बघा शब्द तिथं. असा अनन्य असणारा भक्त मला आवडतो. अनन्य गतीची चाड मला सुद्धा ती इच्छा आहे. का? कारण प्रेमळाचे सांकड आमच्या घरी, आमच्या घरी सुद्धा प्रेमळ असणाऱ्या भक्तांचं संकट आहे. भगवंताने हा भाव 7व्या अध्यायामध्ये प्रगट केलाय बघा. जयाच्या प्रतितीच्या वाखारा, पवाड होई चराचरा, तो महात्मा धनुर्धरा दुर्लभाती. कुणाला? सामान्य मनुष्याला महात्मा दुर्लभ आहे, यात नवल नाही. देवाला सुद्धा दुर्लभ आहे. कारण भगवंताचं पुढचं वाक्य असं, एर बहुत सोडती किरेटी, जयांची भजने भोगासाठी. इतर असणारे आम्हाला पुष्कळ मिळतात की ज्यांचं भजन संसाराचं साधन आहे, किंबहुना ते ऐशे भजन संसाराचे साधन, असे भजन करणारे पुष्कळ आम्हाला मिळतात. पण असा असणारा अनन्य प्रेमळ, त्याचं संकट मात्र आमच्या घरी आहे, असे भक्त आम्हाला मिळत नाही. का जे प्रेमळाचे संकट आमुचिया घरी पाहे पा. मग परमात्मा या भक्तांना काय प्रदान करतो, पुढे 2 वयाचा एकत्र विचार करायचा आहे, किंवा 3 वया आपण एकत्र घेऊ, अर्थ एक विषय स्पष्ट होतो एकच. पाहे पा स्वर्ग मोक्ष उपाइले, दोन्ही मार्ग तयांची वाहनी केले, आम्ही अंगही शेखी वेचिले, लक्ष्मी येसी. किंवा दुसरा पाठ आहे, आम्ही अंगही शेषा वेचिले, लक्ष्मी येसी. पाठ बदलला की अर्थ 2 बदलतात. आणि आपण जर आणखीन एक अर्थ घेतला तर तिसरा पण अर्थ होईल. बघूया, जो लागेल तो घेऊ आपण. पाहे पा स्वर्ग मोक्ष उपाइले, दोन्ही मार्ग तयांची वाहनी केले, आम्ही अंगही शेखी वेचिले, किंवा आम्ही अंगही शेषा वेचिले, लक्ष्मी येसी परी. आपण पेविन जे एक, ते तैसेचे सुख साजुक, सप्रेमा लागी देख ठेविले जतन, हा ठायवरी किरटी. आम्ही प्रेमळ घेऊ आपण यासाठी, या बोली बोलावी या गोष्टी तैसिया नवती गा. अर्जुना, या गोष्टी शब्दाने सांगाव्यात असं नाही बरं का. म्हणजे इथली गोष्ट शब्दाने सांगता येत नाही. ज्ञानी माझा आत्मा आहे हेही शब्दाने सांगता येत नाही. एरवी ज्ञानी या जो म्हणजे तो चैतन्याची केवळ माझे हे न म्हणावे, परी काय की जे न बोलणे बोलो. न बोलण्याची गोष्ट मी बोलून गेलो, आणि याही गोष्टी बोलता येत नाही, पण सांगितल्याशिवाय कळत नाही म्हणून बोलावे लागतात. फक्त एवढंच आहे की या गोष्टी अनुभवाची जोगे नोहे बोलायसे. भगवंत म्हणतात पाहे पा. पहा बरं अर्जुना, स्वर्ग आणि मोक्ष उपाइले. उपाइले म्हणजे उपायांनी प्राप्त होणारे हे 2 साध्य आहे. म्हणजे श्रवणाधिक जर आपण केलं तर मोक्ष उपायाने प्राप्त होतो ज्ञानाने, आणि जर आपण यज्ञाधिक कर्म केलं तर स्वर्ग प्राप्त होतो आपल्याला. म्हणून स्वर्ग आणि मोक्ष उपाइले. उपाइले म्हणजे उपायांनी प्राप्त होणारे असा अर्थ केलेला आहे उपाइले. आणि दोन्ही मार्ग तयांची वाहनी केले. मग जे स्वर्गाची इच्छा करणारे असतील त्यांना स्वर्गाचा मार्ग आम्ही प्रदान केला,
आणि जे मोक्षाला जाण्याचे इच्छुक असतील अशा मुमुक्षूंच्या करता तो मार्ग त्यांच्या वाहनी केला, म्हणजे प्रदान करून दिला की तुम्हाला ज्या मार्गाने जायचं त्या मार्गाने तुम्ही जा. हाच मार्ग मागं घेतलेला आहे की नाही. ते सोये पाहुणे आव्हानता स्वर्गापवर्ग, म्हणजे ज्याला स्वर्गाला जायचं यज्ञाधिक कर्म करा म्हणत ते संसारी जन्मी जे यज्ञाधिक कर्म की जे मग स्वर्ग सुखभोगी जे मनोहर त्यांनी यज्ञ करावे. आणि ज्यांना मोक्ष संपादन करायचा त्यांनी ज्ञान मार्गाचं अनुसरण करावं. दोन्ही मार्ग तयांची म्हणजे कोणाच्या, मुमुक्षु असेल तर मोक्ष मार्ग, आणि स्वर्गाची कामना करणार असेल तर स्वर्गाचा मार्ग, म्हणून दोन्ही मार्ग तयांची वाहनी केले, त्यांच्याकरता आम्ही देऊन टाकले. म्हणजे इतर भक्त बरं का, हा भक्त इथं नाही घेतला. या भक्ताकरता सप्रेमा लागे ठेविले जतन, त्याच्याकरता वेगळं ठेवलेलं आहे, ते पुढं बघूया. तयांची वाहनी केले. आम्ही तर शेखी म्हणजे शेवटी, आम्ही तर शेवटी लक्ष्मी येसी, लक्ष्मी मातेला अंगही वेचिले. आम्ही तर शेवटी आमचं अंग सुद्धा लक्ष्मी मातेला देऊन टाकलं. पहिला अर्थ झाला. दुसरा अर्थ जर घेतला तर आम्ही अंगही शेषा वेचिले लक्ष्मी येसी, लक्ष्मी सहित आम्ही आमचं स्वतःचं अंग शेषाला देऊन टाकलं. मग क्षीरसागरावर आम्ही शयन करतो की नाही शेषाच्या अंगावर, म्हणून शेषा पाठ घेतला तोही चालेल. शेखी पाठ घेतला तर शेवटी आम्ही लक्ष्मीला आमचं अंग समर्पण करून देऊन टाकलं. ते पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली, सर्वस्वे करुणी सेवा विमान सांडोनी पांडवा. ते पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली असं एक अर्थ घेता येईल. किंवा दुसरा जर पाठ घेतला आपण अर्थ करून शेखी पाठ घ्यायचा, शेवटी आम्ही तर लक्ष्मीसहित स्वतःचं अंगसुद्धा वेचिले, खर्च केले. कोणाकरता? भक्ताकरता. आणि असं उदाहरण आहे गोरोबा काकांचं. ते गोरोबा काकांच्या पत्नीनं त्यांची असणारी ती प्रतिज्ञा मोडून टाकली. माझ्या हाताने माझी प्रतिज्ञा भंग केली, सुरा बांधला खांबाला आणि दोन्ही हात कापून घेतले. सकाळी रक्ताचे प्रवाह वाहू लागले. पत्नी जाग्या झाल्या, त्या बघू लागल्या की यांच्या आता हातात तुटून गेले, थोटे झालेत. मग काय करणार? त्यांनी सांगितलं काळजी करायचं नाही म्हणे. परमात्म्याचं आपण चिंतन करतो ना, परमात्मा आपली काळजी करणार आहे. कामधेनू जर आपल्या घरी आली तर काळजी करायची नाही, परीस आपल्याजवळ असेल तर काळजी करायची नाही ना. तसं परमात्म्याचं नामचिंतन आपल्या मुखामध्ये असेल तर पोषितो जगासी एक लातो, तेने तुझी काय केली नाही चिंता, किंवा आवडीने भावी हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याची सर्व आहे म्हणून चिंता करायची नाही. आणि खरं आहे भक्ताची चिंता देवालाच पडते. परमात्म्याने सांगितलं लक्ष्मी मातेला आपल्याला गोरोबा काकांचं संकट निवारण करण्याकरता जायचं आहे, पण असं गेलो तर आपली सेवा स्वीकारणार नाही. मग मी कुमार होतो आणि तो कुमारीन हो. मग त्या गरुडाला हनुमंतरायाला आज्ञा दिली, चला जायचं आहे ना आपल्याला कुंभारवाड्यामध्ये, मग तुम्हाला गाढव व्हावं लागेल. त्याने सांगितलं देवा काय सांगता, म्हणजे आमचा अधिकार तर बघा ना, महाराज आम्ही आम्हाला मीठ वाढायला सांगता, चालत नाही असं. पण भगवंतांनी सांगितलं काही नाही, तुम्हाला सेवा करायची ना गाढवच व्हावं लागेल. ते झाले. आणि मग इथे आल्यानंतर भगवंतांनी एकाच खेपेमध्ये भरपूर माती आणावी, चिखल तुडवावा, रुक्मिणी मातेनं पाणी आणावं आणि मडकी घडावी. तयार झालेली मडकी भाजावी आणि बाजारामध्ये विकण्याकरता न्यावी, स्वतः परमात्म्याने न्यावी. कारण का प्रपंच निर्वाह करायचा आहे की नाही यांचा. आणि मग भगवंतांनी बाजारामध्ये मडकी ठेवली की माता भगिनी फार चाणाक्ष असतात, तसं वाजून बघतात बघा टिचकीने. खणखण वाजलं की ते मडकं घ्यायचं नाही. तेवढीच परीक्षा नाही, अगोदर भाव विचारायचा, मग 3 मडक्याचा भाव विचारायचा, किंवा एकदम 5 घेतले तर किती भाव कमी होईल असं विचारायचं, आणि शेवटी एकच घ्यायचं. अशी पद्धती असते त्यांची. मग तो कुंभार जर म्हणला की एक 40 रुपयाला आहे, तर ते म्हणणार मग 100 रुपयाला 5 देतात का? तो म्हणला हो, मग द्या 20 रुपयाला एक. अशी त्यांची पद्धत. म्हणजे 5चा भाव विचारायचा आणि एक घेऊन यायचं. भगवंतांनी सांगितलं आमचे मडके सामान्य मडक्यासारखे नाही, कुंभारासारखे. घेऊन बघा म्हणे, फोडून बघा मडकं. त्या माता भगिनीने एक दगड घेतला, मडक्यावर मारला, भुगा झाला, भुगा दगडाचा, मडक्याचा नाही. पुन्हा दुसरं मडकं घेतला आणि भगवंताने असं वरती फेकलं. फेकल्याबरोबर मडकं खाली लागलं, चेंडूप्रमाणे उसळलं. समोर इतर असणारे कुंभार त्यांच्या त्या गाडग्यावर जाऊन पडलं, त्यांचा भुगा झाला आणि पुन्हा मडकं जागेवर येऊन बसलं. असं म्हटल्यानंतर मग काय माता भगिनीची सगळ्यांची रेलचेल झाली. त्यांनी सांगितलं असं नाही म्हणे, पुढच्या वर्षी हा कुंभार येतो की नाही आताच मडके घ्या. बरं असं नाही म्हणे, आपले सगळे नातेवाईक त्यांना सुद्धा सांगा की या कुंभाराचे असणारे मडके फार मजबूत आहे. अशा प्रकारे भगवंताने गोरोबा काकांचा सगळा प्रपंचाचा निर्वाह केला की नाही. आम्ही स्वतः लक्ष्मीसहित अंगही वेचिले, आम्ही स्वतःचं शरीर सुद्धा खर्च केलंय की नाही सेवेकरता. आणि मग जेव्हा ज्ञानोबाराय नामदेव महाराजांची दिंडी आली आणि भगवंत मात्र गुप्त झाले, आणि मग त्यांनी ते गाडगे बघितले,
तर भगवंताचे असणारे हाताचे चिन्ह त्याच्यावर उमटलेले होते. ते काल्याच्या अभंगामध्ये सुद्धा आहे बघा, पाहती गवळणी तव ती पालती दुधानी. आणि मग त्या गवळणी विचार करतात, ज्या अर्थी ही दुधानी पालती आहे त्या अर्थी कोणी घातली, म्हणती नंदाची या पोरे. नंदाचा असणारा मुलगा त्यांनी चोरी केली. कसं काय कळालं, दिसता तो नाही, पण त्याच्या हाताचे चिन्ह उमटले की नाही त्यावर, तसे भगवंताचे चिन्ह उमटले. आणि मला लक्षात आलं की परमात्मेचा सेवा करतो. हाही भाव आपण घेऊ शकतो, तुम्हाला जो घ्यायचा तो घेऊ शकता. पाहे पा स्वर्ग मोक्ष उपाहिले, आम्ही दोन्ही मार्ग तयांची वाहनी केले. आम्ही अंगही शेखे वेचिले लक्ष्मीसी. शेवटी आम्ही लक्ष्मीला स्वतःचं शरीर देऊन टाकलं, किंवा शेषाला लक्ष्मीसहित आमचं शरीर देऊन टाकलं, किंवा लक्ष्मीसहित स्वतःचं शरीर आम्ही भक्तांच्या सेवेकरता खर्च केलं. तिन्ही पण अर्थ लागू शकतात. परंतु बघा, म्हणजे स्वर्ग देऊन टाकला मार्ग, मोक्षाचा मार्ग देऊन टाकला, लक्ष्मीला शरीर देऊन टाकलं, परंतु प्रेम मात्र भक्तांच्या करता राखून ठेवलं. ते आईचं प्रेम असतं बघा मुलीवर, तुम्ही व्यवहारामध्ये चांगलं बघा. ते आई स्वतः दूध तापवते, मांजरीपासून, घरातल्या बोक्यापासून साईचं रक्षण करते, त्याला ती विरजण लावते, त्याचं लोणी बाजूला काढते, आणि मग घरात सर्वांना तूप वाढते. पण मुलीवर अत्यधिक प्रेम असतं ना, आणि ती मुलगी वर्षभरानंतर किंवा काही कालावधीनंतर आपल्या घरी येते, पण त्यांच्याकरता मात्र ते जतन करून ठेवते बघा. आईचं प्रेम असतं मुलीवर, मुलापेक्षा सुद्धा, आणि मुलीचंही तसंच प्रेम असतं. म्हणून भगवंत म्हणतात, स्वर्गमोक्ष मार्ग देऊन टाकला त्यांना, लक्ष्मीला शरीर दिलं, परंतु परी आपण पेविन जे एक. पण ज्याच्यामध्ये आपण पे म्हणजे मीपणाचा अजिबात अंश नाही, किंवा आपण पेविन म्हणजे देहाशिवाय असणारं जे एक, ती एक काय आहे, साजूक सुख जे एक, ते तैसेचे तशाच प्रकारे सप्रेमा लागी देख ठेविले जतन. जो माझा प्रेमळ भक्त आहे त्याच्याकरता मात्र रक्षण करून ठेवलं, आणि जोपर्यंत तो भक्त येत नाही तोपर्यंत मी प्रेम कोणालाही देत नाही. म्हणून भगवंताने जेनं सांगेचे माते देवकीशी, जेनं सांगेचे पितया वसुदेवासी, जेनं सांगेचे बंधू बळीभद्रासी, ते गुह्य अर्जुनेशी बोलत. देवी लक्ष्मी एवढी जवळीक, तेही न देखे या प्रेमाचे सुख. आला की नाही शब्द, सप्रेमा लागी देख. आणि ते सुख कसं आहे, साजूक सुख, म्हणजे ते ताजं प्रेम आहे. साजूक म्हणतात बघा, हा साजूक शब्द तुपाकरता वापरला जातो. आमच्याकडे साजूक तूप मिळेल, फक्त मिळेल, पण मिळेल का न सांगता येत नाही. तो शब्द आता जमा झाला बहुतेक. ते तैसेचे सुख साजूक असं प्रेमा लागी देख ठेविले जतन. आम्ही जतन करून ठेवलं. अर्जुना हा ठाईवरी, इथपर्यंत आमचं भक्तावर प्रेम आहे. हा ठाईवरी किरीटी, आम्ही प्रेमळ घेऊ आपण यासाठी. साठी म्हणजे मोबदला. मी स्वतःच्या मोबदल्यामध्ये प्रेमळ भक्ताला घेतो, म्हणजे स्वतः मी समर्पित भावाने त्याच्याकडे जातो, पण प्रेमळ भक्ताचं प्रेम मी स्वीकार करतो. पण खरं सांगू अर्जुना, या गोष्टी बोली बोलाविया तैस्या नव्हती का, परंतु या गोष्टी बोलण्यासारख्या, आणि त्याही पुन्हा शब्दाने बोलण्यासारख्या अजिबात नाही. कारण शब्दातून प्रेम प्रगट झालं तर त्याला डाग लागतो, पण हे फक्त अनुभवासारखं आहे. म्हणून याला उपमा नाही, परंतु प्रेम तुझ्यावर असल्यामुळे पडियंत याची कहाणी बुलीची भारणी येतव न बोलणी परी बोलवी श्रद्धा. पण श्रद्धेनं मात्र आम्ही बोलून गेलो. भगवंतांनी पाठीमागच्या श्लोकामध्ये सांगितलं, ददामी बुद्धियोगम तम, मी त्यांना ज्ञानयोग प्रदान करतो, की ज्यामुळे ते ईश्वर स्वरूपाला आत्मरूपाने प्राप्त होतात. आणि मग ज्ञान प्रदान झालं, आणि त्या ज्ञानाचं फल काय आहे, ईश्वर स्वरूपाची प्राप्ती. मध्यंतरी काय गोष्ट घडते, मध्यंतरी घडणारा व्यापार, तो व्यापार या श्लोकामध्ये सांगतात. कर ज्ञान, ज्ञानाच्या नंतर आत्मसाक्षात्कार. पण ते आत्मसाक्षात्कार घडण्याच्या अगोदर मध्यवर्ती काय व्यापार होतो फळाच्या दृष्टिकोनातून, तो व्यापार या श्लोकामध्ये सांगतात. तेषामेवानुकंपार्थ महमज्ञानजं तमः नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता. तेषामेवानुकंपार्थ महमज्ञानजं तमः नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता. तेषामेवानुकंपार्थ महमज्ञानजं तमः नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता. तेषाम एव अनुकंपार्थम अहम अज्ञानजं तमः नाशयामि आत्मभावस्थः ज्ञानदीपेन भास्वता. भगवंत म्हणतात अहम म्हणजे मी, तेषाम अनुकंपार्थम एव त्यांच्यावर अनुकंपा करण्याकरिता,
अनुकंपा म्हणजे अनुग्रह करण्याकरिता. पण अनुग्रह करायचा म्हणजे तुम्हाला भक्ताच्या अंतकरणात जावं लागेल की नाही? भगवंत म्हणतात जातो ना. मग आत्मभावस्तः, भाव म्हणजे वृत्ती आणि आत्मा म्हणजे अंतकरण. त्यांच्या अंतकरणाच्या वृत्तीमध्ये स्थित असणारा म्हणजे विशेष रूपाने मी ब्रह्म आहे अशा स्वरूपाने अभिव्यक्त होऊन त्यांच्यावर अनुग्रह करण्याकरिताच, अनुग्रह करण्यासाठी त्यांच्या अंतकरण वृत्तीमध्ये विशेष रूपाने अभिव्यक्त होऊन, पण कसा? ज्ञानदीपेन भास्वता. भास्वत म्हणजे अत्यंत प्रदीप असणाऱ्या प्रखर ज्ञानदिव्याच्या द्वारे अज्ञानजम, अज्ञानापासून निर्माण होणारा तमह म्हणजे अंधकार, अहम नाशयामी, मी नष्ट करतो. म्हणजे भगवंताला जर भक्ताच्या अंतकरणातला मोहांधकार जर निवृत्त करायचा असेल तर परमात्मा शब्दाच्या निमित्ताने जे अक्षरे लिहून परब्रह्म तुझं खेवासे आले की नाही, मग अक्षराचं निमित्त करून परमात्मा भक्ताच्या कानातून हृदयात प्रवेश करतो आणि हृदयामध्ये हे ज्ञान विशेष रूपाने अभिव्यक्त झालं, अहम ब्रह्मास्मित्याकार वृत्तीमध्ये प्रतिफलित झालं की मग ते ज्ञान अज्ञानाला नष्ट करतं आणि अज्ञानापासून निर्माण होणारा तम, त्याला मोह असं म्हणतात, त्या मोहालाही ते घालवतं. पण हे कार्य मीच करतो, नाशयामी. म्हणून भक्ताने काळजी करण्याचं काहीच कारण नाही, कारण परमात्मा त्यावर अनुकंपा करतो, अनुग्रह करतो, त्याचं रक्षण करतो. असा मध्यंतरी व्यापार आहे. आता पुन्हा एक शब्द वापरला इथे बघा, भास्वता ज्ञानदीपेन, प्रखर ज्ञानदिव्याने. म्हणजे ज्ञान हाच दिवा आहे आणि तो प्रखर आहे. प्रखर आहे म्हणजे संशय किंवा विपरीत भावना यामुळे तो विझणारा नाही. आता एकदा प्रगट झाला की तो अज्ञानाला नष्ट केल्याशिवाय राहणारच नाही, म्हणून त्याला ज्ञानदीप असं म्हणतात. आणि मधुसूदन सरस्वती असा एक अर्थ प्रगट करतात, दिव्याच्या माध्यमातून प्रखर आहे म्हणजे वाऱ्याने विझणार नाही. आता हा दिवा म्हणजे कोणता वारा? विपरीत भावनेचा वारा घ्या, असंभावनेचा वारा घ्या, तो याला लागणार नाही. दुसरा अर्थ असा घेतला की दिव्याने असलेलीच वस्तू आपल्याला प्राप्त होते. ज्ञानोबा म्हणतात बघा, ठेवणे न दिसता नाही, 16व्या अध्यायामध्ये आहे बघा. म्हणजे आपले सरत न तिथे केपे पारखियाचे निहाते, तिथं अशी काहीतरी एक ओवी आहे की ठेवलेलीच वस्तू आपल्याला दिव्याच्या माध्यमातून प्राप्त होते. नाही आठवली तर नाही ओवी, पण अर्थ मात्र तसा आहे की नाही, ते तर आहे, ते रत्ना करता आहे. वा जैसी दीपे दिसे पाहता आपोली वस्तू, जी लाभे आपुलीच मुक्त, मुक्ता ते निर्धारिता, लाभे आपुलीच मुक्तता, जशी दीपे दिसे पाहता आपली वस्तू. इथं संकट नाही बरं का पाठ सांगण्याकरता. म्हणजे जरी आपण नाही पाहिल्या ओव्या तरी मग श्रोते मंडळी किंवा गुरुबंधू मंडळी सांगतात, अडचण काही नाही. आणि तसं नाही आठवलं तरी काही अडचण नाही, नाही आठवलं तरी आपण काय असा ठेका नाही घेतलेला ना. आणि ठेवणे न दिसता किंवा जी आपली वस्तू असते तीच आपल्याला प्राप्त होते. तसं ज्ञान जेव्हा प्रगट होतं ना, आत्मा प्राप्तच आहे. जशी दिव्याने प्राप्ताचीच प्राप्ती घडते प्राप्त वस्तूची, तसं या ज्ञानाने सुद्धा प्राप्त असणारं जे आत्मस्वरूप आहे त्याचीच प्राप्ती घडते. ज्ञान दीपेन भास्वता अज्ञानजम तमह अहम नाशयामी, असा परमात्मा म्हणतात. ज्ञानोबा यावर आता स्पष्टीकरण सांगतात. मनोनी मज आत्मयाचा भाव, जिही ज्यावया केला ठाव, एक मी वाचुनी वाव एर मानिले, तया तत्वज्ञान चोखटा, दिवी पोतासाची सुबटा, मग मीची होणी देवटा, पुढा पुढा चाले, अज्ञानाची राती माझी तमाची मिळणी दाटते, ते नाशोनी घाली परोते, तया करी नित्योदय, ऐसे प्रेमळांची प्रियोत्तमे, बोलिले जेथ पुरुषोत्तमे, तेथ अर्जुन मनोधर्मे नेवालो म्हणत असे. या 4 ओव्यांचा एकच विषय आहे, कारण 3 ओव्या प्रक्रिया सांगतात आणि सारांश ऐसे कोण म्हटलं? प्रियळा काय प्रेमळांची प्रियोत्तमे, म्हणून या 4 ओव्या एकत्र घ्यायच्या. ज्ञानेश्वरीमध्ये असे सगळे विषय 2 ओव्या, कधी कधी 3, कधी 4, कधी 5 किंवा कधी 4 ओव्यावर तय आणि सूत्र फक्त खाली एकच असतं, म्हणजे अर्थ बरोबर लागतो. मग मनोनी, मनोनी म्हणजे या बोली बोलावी या गोष्टी तैसिया नव्हती का? अरे अर्जुना, या गोष्टी शब्दाने सांगण्यासारख्या नाहीच. म्हणून त्या भक्तांनी मज आत्मयाचा भाव, भाव म्हणजे प्रेम, आणि प्रेम कोणावर आहे? मज आत्मयाचा भाव म्हणजे प्रेम. मी असणारा आत्मस्वरूप, त्या आत्मस्वरूपावर ज्यांनी प्रेम धारण केलं, आणि ते प्रेम कशा करता? जिही म्हणजे ज्यांनी जियावया ठाव केला. आत्मस्वरूपावर असणारं जे प्रेम, तेच प्रेम त्यांनी जगण्याकरता ठाव केला, म्हणजे ठिकाण केलेलं आहे. म्हणजे आत्म्यावर प्रेम केलं तरच यांना जगण्याचं ठिकाण सापडलं. आणि भक्तीची सुद्धा अशीच व्याख्या आहे.
नारदजी म्हणतात ना, अथा तो भक्ती व्याख्या श्यामह. कशाला भक्ती म्हणतात? सा ती भक्ती सा तस्मिन परम प्रेम रूपा. अस्मिन म्हणजे आत्मस्वरूपावर असलेले जे परमप्रेम आहे ना, त्या प्रेमालाच भक्ती असं म्हणतात. आणि तीच व्याख्या ज्ञानोबा इथं सांगतात, आत्मयाचा भाव, आत्मस्वरूपावर असणारं जे प्रेम, तेच प्रेम त्यांनी जगण्याकरता ठिकाण केलेलं आहे. इयमात्मा परानंद परप्रेमास्पदम यतः. यांचं विषयावर प्रेम नाही, आत्मस्वरूपावर प्रेम आहे. सा परानुरक्तिरीश्वरे असं बहुतेक शांडिल्य सूत्र आहे. ती भक्ती म्हणजे काय आहे? ईश्वर स्वरूपावर असलेलं अत्यधिक प्रेम. सा परानुरक्ती ईश्वरी असं काहीतरी आहे सूत्र. मनोनी मजा आत्मयाचा भाव, आत्मा जो मी त्या माझा भाव, त्यावर असणारा भक्ती प्रेम. आणि ते जियावया केला ठाव, अशी जी कोई बघा 9व्या अध्यायामध्ये ते ऐसा आघवाची परी पांडवा, जी आपुल्या सर्व भावा, जियावया लागे ओलावा मीची केला. जगण्याकरता ओलावा त्यांनी मलाच केलं. मग जयांची वाची माझे आलाप, तर ती सगळं शेवटी ओवी ही आलेली आहे. जय ऐसे लाभे तरी जिने एरवी मरण, ऐसा आगवाची परी पांडवा, जी आपुल्या सर्व भावा, जियावया लागे ओलावा मीची केला. एकमी वाचून वाव येर मानिले, एकमी वाचून येर वाव मानिले. एका माझ्या वाचून, एर म्हणजे इतर, एर म्हणजे काय? एर ती माईके दुःखाची जनिती, नाही आदी अंती अवसानी. असं जे असेल अनात्मचिंतन, त्या सर्वाला वाव मानिले, व्यर्थ मानलं. जो इतरांना व्यर्थ मानतो तो देवावर प्रेम करू शकतो, किंवा जो देवावर खरं प्रेम करतो तो इतरांना व्यर्थ मानतो. दोन्हीचा अर्थ एकच आला. एकमे वाचून वावैर मानिले. आणि मग असा असणारा जो भक्त, असा पाठ ऐकते दे, तथा तया तत्वज्ञा. तत्वज्ञ आहे का तत्वज्ञान आहे? तत्वज्ञ आहे ना. मग तत्वज्ञ शब्द जर असेल तर मग तया चोखटा तत्वज्ञ असा अर्थ होईल. शुद्ध ज्ञानाने संपन्न असणारा तो तत्वज्ञ भक्त असा अर्थ होईल तत्वज्ञ शब्द घेतला तर. आणि जर तत्वज्ञान शब्द घेतला तर मग तया त्या भक्ताला, तया चोखटा त्या शुद्ध असणाऱ्या भक्ताला तत्वज्ञान देण्याकरता. तत्वज्ञान हीच एक दिवी. ओवीच वाचून घेतो अगोदर, वाचलेलीच आहे म्हणा तशी ओवी, 4 ओवी एकत्र वाचले की नाही. तया त्या भक्त, पण तो भक्त कसा आहे? चोखट शुद्ध आहे बघा तो भक्त. मग त्या भक्ताला तत्वज्ञान प्रदान करण्याकरता, किंवा तत्वज्ञानाची दिवी, पण ती दिवी कशी आहे? तया चोखटा तत्वज्ञान पोतसाची दिवी असा अर्थ होतो. पोतस म्हणजे काय? कापूर. आणि तत्वज्ञान हीच काय आहे? कापराची दिवी म्हणजे मशाल. ती मशाल धारण करणारा, मशालही मीच प्रज्वलित करतो अंतकरणात जाऊन. आणि ती धारण करणारा मग मीची होणे देवटा, पुढा पुढा चाले. देवटा म्हणजे काय? मशाल हातात धारण करून पुढा चालणारा, त्याला मशाल जे असं म्हणतात, तो मीच होतो. मग तत्वज्ञानाची कापराची असणारी मशाल प्रज्वलित मी करतो. आणि त्या भक्ताला त्या दिव्याच्या प्रकाशाच्या द्वारे मीच घेऊन चालतो. आता हा दिवा कापराचाच का घेतला बरं? भाव असा आहे, हा कापूर पूर्वीच्या काळातला आहे. आताच्या कापराला काजळी प्राप्त होते, कारण कृत्रिम पद्धतीने तयार केलेला असतो. पण कर्पूर कर्दळीची गर्भ फुटे, त्या कर्दळीपासून निर्माण होणारा जो कापूर आहे ना, त्याच्या पानातून काही द्रव पदार्थ खाली पडतो, द्रवीभूत. आणि त्याच्यापासून जो कापूर निर्माण होतो ना, मग काजळी ना वैश्वानरा, तो कापूर जर लागला तर काजळी पण प्रकट होत नाही आणि शेवटी अग्नी पण थांबत नाही. म्हणून ज्ञानोबाला असं म्हणायचं आहे, हे जे तत्वज्ञान आहे ना, हे त्या कापराप्रमाणे आहे. कापराप्रमाणे म्हणजे या तत्वज्ञानामध्ये दोष नाही, म्हणजे काजळी नाही. आणि दुसरा अर्थ असा होतो, ज्याप्रमाणे कापूर जळाला की स्वतः थांबत नाही, कापराची वाती उजळलेली ज्योती ठाईची समाप्ती झाली जैसे, तसं हे तत्वज्ञान अज्ञानाला घालवतं आणि स्वतःही पुन्हा राहत नाही. म्हणून बहुधा पोतासाची दिवी असा ज्ञानोबाने अर्थ घेतला असेल, म्हणजे कापराचं उदाहरण घेतलं असेल. तया तत्वज्ञान चोखटा देवी पोतासाची सुबटा, मग मीची होणी देवटा पुढा पुढा चाले. मी पुढं पुढं चालतो या भक्ताचा अज्ञान दूर करण्याकरता. अज्ञानाची राती माझी तमाची मिळणी दाटती, ते नाशोनी खाली परोती तया करी नित्योदय. अज्ञानाच्या रात्रीमध्ये असणारा तमाचा अंधकार, आणि तो कसा आहे? दाटती, गडद अंधकार प्राप्त झाला. अज्ञान म्हणजे स्वरूपाचा अज्ञान, आणि त्या अज्ञानामध्ये असणारा पुन्हा तम अंधकार म्हणजे काय? मोह. मोहाला तम असं म्हणायचं,
आणि आत्मस्वरूपाचं असणारं अज्ञान ते अज्ञानच घेतलेलं आहे. म्हणून अज्ञानाच्या रात्रीमध्ये असणारा जो तमाची दाटती मिळणी तमाचा असणारा समुदाय म्हणजे मोहाचा समुदाय ते नाशोनी घाली. भगवंत म्हणतात त्याचा मी नाश करतो. केव्हा नाश होईल बरं मोहाचा? अर्जुनाचं वाक्य बघा, इथं पृथ्वी तलाप होईल, हे महेंद्रपदही पाविजेल, परी मोह हा न फिटेल मानसीचा, आणि तुझ्या वाक्या वाचूनी न जाय अनिके. तुमच्या मुखातून येणारं वाक्य ते ज्ञान प्रदान करणारं असेल आणि ते वाक्य मोहाला निवृत्त करेल. पण केव्हा? अज्ञानाचा नाश करून, म्हणजे कारणाचा नाश झाला तरच कार्याचा नाश होतो. अज्ञानाची राती माझी तमाची मिळणी दाटती नाशून घाली, परवती पलीकडे सारतो मी त्याला, आणि मग तया नित्योदय करी. ज्ञानाचा असणारा नित्य उदय मी त्याच्या जीवनामध्ये करतो. एकदा हे ज्ञान प्राप्त झालं, विपरीत भावना पुन्हा होत नाही. एकदाच ज्ञान प्राप्त होतं आणि एकदा झालं की त्याचं कार्य ते करतंच. तया करी नित्योदय. असं भक्तावर केला जाणारा उपकार जेव्हा भगवंतांनी स्वमुखतः सांगितला आणि तोच उपकार अर्जुनालाही आपल्या जीवनामध्ये दिसला, आणि म्हणून अर्जुन इथं काय म्हणतोय, निवालो म्हणत असे. इतर भक्तांचं ऐकून निवालो असं नाही, हे स्वानुभवाची प्रतीती आहे ना, म्हणून निवालो म्हणत असे. ऐसे प्रेमळांची निप्रियोत्तमे. प्रेमळ असणारे जे भक्त आणि या भक्तांच्या करता प्रियोत्तम असणारा परमात्मा, म्हणजे भक्ताच्या मनाला जगातला कोणताही विषय आकर्षित करू शकत नाही, पण त्या भक्ताच्या चित्ताला आकर्षित करण्याकरता परमात्मा सगुण स्वरूप धारण करतो की नाही. अशा प्रेमळ असणाऱ्या भक्तांचा जो प्रियोत्तम परमात्मा तो पुरुषोत्तम आहे. क्षर आणि अक्षर यांच्या अतीत आहे. उत्तम पुरुषस्त्वन्य असा पुरुषोत्तम असणारा परमात्मा जेथ बोलिले, जेव्हा अर्जुनाच्या समोर बोलले तेथ अर्जुन मनोधर्मे निवालो म्हणत असे. मनोधर्म म्हणजे मनाची वृत्ती. मनाच्या वृत्तीनं मी शांत झालो असं अर्जुन म्हणतो आहे. का बरं? त्या भक्ताचं ऐकून शांत झालो हा पहिला अर्थ. आणि त्या भक्तावर जसे देवाने उपकार केले तसे माझ्याही जीवनामध्ये मला उपकार प्राप्त झाले. निवालो म्हणत असे तो मी शांत झालो असं म्हणतो आहे देवाला. आणि मग अर्जुन आपल्या जीवनातला परिहार देवाच्या समोर देत आहे. हा हो जी अवधारा भाला केर फिडिला संसारा, जाहलो जननी जठर जोहरा वेगळा प्रभू, जी जन्मले पण आपुले, हे आजी मी आडोळा देखिले, जीवित हाता चढले आवडे तैसे किंवा आवडत असे, आजी आयुष्या उजवण जाहली, माझी या दैवादशा उदयली, जे वाक्य कृपा लाधली, दैविकेनी मुखे आता येणे वचन तेजाकारे, फिटले आतील बाहेरील अंधारे, मनोने देख तसे साचोकारे, स्वरूप तुझे. याही 4 ओव्यांचा एकत्र विचार आहे. म्हणजे या श्लोकाच्या खाली फक्त 2च विषय आहेत. पहिल्या 4 ओव्यामध्ये एक विषय आणि नंतरच्या 4 ओव्यामध्ये अर्जुनाचा परिहार आहे. म्हणून आपल्यावर केला जाणारा उपकार मोठी माणसं कधी विसरत नाही, कृतज्ञ असतात. कृतज्ञ नाही कृतज्ञ. केलेलं कृत्य जाणतात, आठवण ठेवतात आणि मग परिहार देतात. अर्जुनाचाही भक्तराज अर्जुनाच्याही मनातला तोच भाव आहे, प्रगट करतात बघा आपल्या मनातला भाव. अहो जी महाराज अवधारा श्रवण करा बरं का. माझ्या जीवनामध्ये संसारा केर भला फिडिरा, माझ्या जीवनातला चांगल्या प्रकारे, संसार म्हणजे काय, पुनरपि जननम पुनरपि मरणम, पुन्हा पुन्हा जन्माला यायचं आणि मारायचं, याला संसार असं म्हणतात. या संसाराचा असणारा केर तो माझ्या जीवनातला तुम्ही चांगल्या प्रकारचा दूर केला. आणि केर आगंतुक असतो, आगंतुक असणारी ही जन्ममरणाची परंपरा तुम्ही माझ्या जीवनातली दूर केली, पहिलं उपकार आहे. भला केर फिडिला संसारा म्हणजे माझा संसार निवृत्त झाला आणि आता यापुढे भावी आयुष्यामध्ये जननी जठर जोहरा वेगळा प्रभू जहालो. हे प्रभू, मी आता आईच्या जठरामध्ये जाणं आणि जठरामध्ये पुन्हा उकडणं. जोठर काय, जोहर म्हणजे काय, अग्निकुंड. हा जोहर राजपथामध्ये प्रसिद्ध आहे. ते जोहर करतात की नाही, म्हणजे परकीयाचं आक्रमण झालं की अग्निकुंड पेटवायचा आणि आत्मदहन करायचं, त्याला जोहर असं म्हणतात. मग आईच्या उदरामध्ये सुद्धा उष्णताच आहे. मग जननी जठर जोहरा, मी वेगळा झालो, आता मला पुन्हा आईच्या जठरामध्ये जाण्याचं कारण नाही. कुणाला जावं लागतं? आगा कर्मे जीव रावे तै ती सुखदुःखे फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका. ज्याला देहाला यावं लागतं त्याला अगोदर गर्भवासात जावं लागतं, पण मला मात्र आता गर्भवासच नाही. म्हणून जननीच्या जठरूप असणारा जो जोहर अग्निकुंड त्यापासून मी वेगळा झालो. दुसरा उपकार जी महाराज
जन्मले पण आपुले हे आजी मी या डोळा देखील मी या आजी डोळा आपुले जन्मले पण देखील मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने आज माझा जन्म झाला असं मी पाहिला. कसा काय पाहिला? हा नवीन जन्म आहे. जेव्हा आपल्याला आत्मज्ञान होतं ना तेव्हा ज्या देहाला आपण आपलं समजतो अनात्मदेहाला तो देह सुटतो आणि परब्रह्माला आपण आपलं स्वरूप समजतो म्हणजे ब्रह्मशरीर आपल्याला प्राप्त होतं. आणि ब्रह्मशरीर प्राप्त होणं म्हणजे स्वरूप प्राप्त होणं नवीन जन्माचं आहे. आजी मी या आज मात्र मी माझ्या डोळ्यांनी स्वतःचा असणारा जन्मले पण नवीन जन्म आत्मज्ञानाचा पाहिला आणि जीवित माझं असणारं आयुष्य आवडे तैसे हाता चढले. जसं मला वाटत होतं की माझं आयुष्य मला असं प्राप्त व्हावं तसंच प्राप्त झालं. कसं प्राप्त व्हावं? आत्मज्ञानाने संपन्न माझं आयुष्य असावं. जीवित आवडे तैसे वाटत होतं तसं मला हस्तगत झालं. हाता चढले वाक्प्रचार आहे. किंवा आवड तसे असं जर पाठ घेतला तर जीवित माझं खरं असणारं आयुष्य सार्थकता माझ्या हाताला प्राप्त झाली. आवडत असे असं मला वाटतं आहे. किंवा जसं मला वाटत होतं तसं माझं आयुष्य मला हस्तगत झालं असं अर्थ घेता येईल. दोन्ही पाठ घेऊ शकतो आपण. आजी आयुष्या उजवण झाली. उजवण म्हणजे साफल्य. माझ्या असणारी आयुष्याची सफलता आज झाली. माझी या दैवा दशा उदयली. माझं असणारं दैव भाग्य या भाग्याला खऱ्या अर्थाने दशा म्हणजे जीवित अवस्था किंवा चांगल्या प्रकारची अवस्था प्राप्त झाली. दैवाची दशा कोणती आहे? श्री गुरूंचं दर्शन होणं. ऐशी कर्मे साम्य दशा कर्मे साम्य दशा होय जेथे विरेशा. मग श्रीगुरू आपैसा भेटेची का हे माझ्या दैवाला चांगल्या प्रकारची दशा उदयाला आली. या सर्वांचं कारण काय असेल? जे नाम कारण दैविकेने मुखे वाक्य कृपा लाधली. दैविकेने मुखे म्हणजे देवाच्या मुखाने श्रीगुरू आहे की नाही, श्रीगुरूंच्या मुखातून आम्हाला वाक्य कृपा लाधली. त्यांच्या जीवनातून येणारं उपदेशाचं वाक्य आणि वाक्याची कृपा आम्हाला प्राप्त झाली. म्हणून पाठीमागचे सगळे असणारे व्यापार किंवा सगळ्या गोष्टी घडून आल्यात. आता येणे वचनतेच्या कार्य तुमच्या मुखातून येणारं वाक्य ते आमच्याकरता नुसतं वचन नाही तर वचन हेच तेज आहे की तो प्रकाश आहे. आणि प्रकाश आला की अंधकार जात असतो. भौतिक सूर्य आला तर फक्त बाहेरचा अंधकार जातो 12 तास. रात्री पुन्हा अंधकार आहे. पण श्रीगुरु नावाचा सूर्य जर उदयाला तर आतलाही अंधकार जातो, बाहेरचाही अंधकार जातो. म्हणून इथं शब्द बघा किती गोड आहे. आता येणे वचन तेजा आकारे तुमच्या वचनाचं तेज आणि त्या तेजाच्या आकाराने प्रगट झालेला हा सूर्य. त्यामुळे आतील बाहेरील अंधारी फिटले. आतला असणारा अंधकार म्हणजे जीवस्वरूपाचा असणारा अज्ञान आणि बाहेरील अंधार म्हणजे काय? जगाचा अधिष्ठान असणारं परब्रह्म तत्व त्याविषयी असणारं अज्ञान. ते दोन्ही दूर झालं. किंवा आम्ही आमच्या आत्म्याला परिच्छिन्न समजत होतो ना, तर आता आत्मा हा ब्रह्म आहे असं वाटल्यामुळे आत्मा व्यापक झाला म्हणजे अंधकार गेला. आणि परब्रह्मच आमचा आत्मा आहे असं म्हटल्यामुळे परोक्षपणाची भ्रांती निघून गेली. आतील बाहेरील अंधारे दोन्ही आमचं दूर झालं. आता याचे येणे वचन तेजा आकारे फेटरे आतील बाहेरील अंधारे म्हणून देख तसे साचवकारे स्वरूप तुझे. म्हणून खऱ्या अर्थाने तुझं काय स्वरूप आहे ते स्वरूप आता मी पाहतो आहे. म्हणजे जोपर्यंत अंधकार जात नाही किंवा अज्ञानाचा अंधकार दूर होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने स्वरूपाची प्राप्ती होऊ शकत नाही. आणि एकदा अज्ञानाचा अंधकार गेला की स्वरूप जसं आहे तसं हस्तगत होतं. आणि मग अर्जुनाच्या मुखातले वाक्य आहे की तुम्ही आम्हाला जे दिसताना तेवढेच नाही बरं का. कसे आहेत? अर्जुन उवाच परम ब्रह्म परम धाम पवित्रम परमं भवान पुरुषं शाश्वतं दिव्यमादिदेवमजं विभुं. परं ब्रह्म परं धाम पवित्रं परमं भवान् पुरुषं शाश्वतं दिव्यमादिदेवमजं विभुं. परं ब्रह्म परं धाम पवित्रं परमं भवान् पुरुषं शाश्वतं दिव्यमादिदेवमजं विभुं. आणखीन काही विचार आहे तो विचार सकाळी होईल. झालेलं चिंतन विश्वमाऊली ज्ञानोबा आहे. सकल गुरुजनांच्या चरणी समर्पण करून चिंतनाला पूर्णविराम. कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. याजसाठी केला होता अट्टहास